नमस्कार मित्रांनो, भावांनो, बहिणींनो, शुभ दुपार सगळ्यासनी. बघा, उन्हाचा जर एवढा चपाटा पडलाय का नाही, लय म्हणजे लय भयान ऊन लागते. असं वाटतंय की संध्याकाळी जाऊन कुठं रपारपा पाऊस पडतोय, तळ्याला महापूरच येतोय की असं वाटायला लागले. इतकं ऊन पडलंय या. कुठनं तरी एखादी वाऱ्याची झुळूक येते, इथं बसलं का जरा बरं वाटतंय. बघा ह्या मागच्या दाराला ह्यांनी तर बघा इथं झोपल्यात या. तिकडच्या दरवाजाला लावलंय ती काय म्हणते ती वजन काटा, आणि ह्याला लावली हो का इथं उशा लावल्या त्या दरवाजाला, आणि झोपल्या तर वारं येतं इथं हवा, त्याच्यामुळे इथंच जरा बरं वाटतंय. समोर तिकडं तर त्या ह्याच्यात वरांड्यात तर बसू बी वाटत नाही, काय नाही, लय धग मारती या. इकडं पाठीमागं कटवाळ असल्यामुळं जरा कुठं तर थोडं फार वाऱ्याचं पान हल्लं का गार झुळूक किती या, गारवं जरा वाटतंय बरं जरा इकडं. नाहीत लय अवघड आहे, लय भयानक आहे. काही पत्र्यात लय धग मारते. उन्हाळा लागला का ह्या पत्र्यात नको नको वाटतंय. लय भारी वाटायचं थंडीच्या दिवसात, ही मस्त वाटायचं, घर लय भारी झालंय असं वाटायचं. पण आता उन्हाळ्यात असं वाटतं की पत्र्याचं घर उगतच आहे. एकच तेवढी छोटी असती शेल्यापची खोली तर बाद झाला असता असं वाटतंय. काय करायचं, पत्र्यात लय म्हणजे लय बसू बी वाटत नाही. उठू बी झळया मारते त्या उष्णता, खालनं फरशी पुळते बाहेर वरांड्यात, त्याच्यामुळं ते लईची तर नुसतं उष्णता बाहेर पडल्यासारखं होतं या. वापा निघल्यावानी फरशीतनं. उन्हाळाच हाय भयानक, तर काय म्हणायचं आता. चैत ना चैत गेला आता वैशाखात ऊन जाणवायला लागले जरा जास्तच. म्हणजे मध्ये पण होतं बरं का, पण त्याच्यापेक्षा पण अफाट ऊन जाणवायला लागले आता. का झालं व हिवाळ्यात हे का झोपून झोपून ओह करते ते. बरी झोप तर लागते. मी म्हणते काय करायचं, रात्री तर इजा कडाडत होत्या, गडाडत होतं. जायचं 17 वेळा त्या खाटं हातरून पाकरून घेऊन झोपायला. उकडायला लागले तर लाईट पण नव्हती रात्रभर, कूलर पण चालू करायला नाही, कायचं नाही. बाहेर जाऊन झोपायचं, अजून धड 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 आवाज आला त्या इजाचा का अजून घरात यायचं, अजून दम निघणं का अजून बाहेर जायचं. रात्रभर अशा जरजऱ्या घालतात, झोप बी नाही, कायचं नाही. लयच उकाडत होतो रात्री तर, नुसतं उचलून जागा टाकत होती. बाहेर झोपायचं तर बाहेर त्यांनी जागा बळकवली होती इथं कट्यावर, आणि तिकडं बाहेर झोपायचं तर तिकडे इजाचं भ्या वाटतंय पटांगणात. काय करायचं मग. झोपली मी तर उकाड्यातच. थोडंसं ही दार उघडं ठेवल्यावर केलं, थोडं लावलं, लाईट गेली ती पुन्हा भ्या वाटायला, पुन्हा लावलं ही दार, पुन्हा झोपली उकाड्यातच. काय करायचं माझं. झोप आल्यावर थोडीफार काढला डोलका आपला. रातभर तर काय जागा राहील का, काल येळभर काटाळलेली शेंगा तोडून करून अजून बी शेंगा राहिले त्याच बरं का. सकाळपासून 12 वाजता तर दिवसानं तोंड दाखवलं नव्हतं. पुन्हा जे ऊन पडलं ते असं भयानक ऊन पडलंय की बोलायचं नको. असं वाटत होतं मला की येतंय काय की पाऊस. म्हणून मसाल्यासुद्धा कांदा बिंदा जोखून ठेवलं होतं मसाला कराय म्हणून. म्हणलं काय खरं नाही, पाऊस बिऊस आला म्हणजे काय करायचं, चूल कुठं पेटवायची पुन्हा. मस्त आहे इकडं जागा बरं का. इकडं साफसफाई ही केली हो का, कोब्यावर हो का, इथं सगळं काढलं इथलं. ही फरशी घासू घासू काढली ब्रशनं, सगळं इकडं साफसफाई केली या. पण वारं इकडचं आलं का असं हे होतंय. वाऱ्या काय दोळ आलं म्हणजे काय सगळा जाळ न्यायचं इकडं लोकांच्या तिकडं आंब्याकडे जायचं, कुसळं जळून जायची. म्हणजे जरा थांबावाच. काल इतकं वारं कायदा सुटलं, ती नेट आणली गुंडळून म्या. ती खपाखप हापकायला इकडून गावाकडून वारं आलं आणि ती नेट हापकायला लागली. आम्हाला तर वाटलं वा गावाकडून वारा आला म्हणल्यावर गावाकडूनच एखादा सडा का येतो की, आणि पाऊस आला का इकडून खवासपुराकडून. वारं एकीकडून आलं आणि पाऊस एकीकडून आला. काय बाबा, आजी तर म्हणायची बघ हे कुठलं ग बाय, म्हणली न्याय हाय. वारं इकडून सुटलं म्हणलं इकडून आबाळ गोळा होते याय पाहिजे होतं, इकडून पाऊस आलाय. आजीला वारं सुटलं का पाठदेशी खोपटातनं बाहेर काढलं, म्हणलं निघ बाहेर. तर वर तर ह्यांनी आलंच बरं का आजीला गाडीवर घेऊन. थोडंसं यायला राहिलं तोडलं, आणि आजीला ह्यांनी घेऊन आलं घरी. वारं कायदा लय सुटलं त्यामुळं गाडी घेऊन आलं आणि गाडीवर घेऊन आलं. पुन्हा त्याला काही याल बिल काय आणलं नव्हतं. सकाळी त्यांनी आणलं वाटतं मसाल्याला टाकायला याल. शेंगाच तेवढं ठिकं घेऊन आलं तर ती नेट आणली मी गोळा करून. नेट हापकायला लागली, म्हणलं वाऱ्यानं फाटल त्या लाकडात कुठं तर गुतून अडकून, म्हणून काढून घेतली सगळीच घेऊन आली. आता अंकिताचं झालं तर आज पेपर, अजून काहीतरी हाय वाटतं तोंडी परीक्षा. ही तोंडी परीक्षेला बी पाठवायला पाहिजे की, तोंडी परीक्षेची मार्क धरते ते ह्याच्यात शेवट रिझल्ट लागताना.
अजून काय 2-3 दिवस कुठवर हाय शाळा काय माहिती. झालंय पेपर म्हणते गेला सोपा, तर म्हणते आता 1 मेला कळणार रिझल्ट कधी लागल तेव्हा. आता आज आहे बघा 22 तारीख. 22 तारखेपासून 1 तारखेपर्यंत किती पेपर तपासायचे आणि काय. आम्हाला लय येरवाळी सुट्ट्या लागायच्या मेन म्हणजे. मला वाटतंय एप्रिलच्या 10-15 तारखेला सुट्ट्या लागायच्या पहिलं. आता लयच लेट पेपर बी होत्यात, सुट्टी बी किती लेट लागती. पुन्हा 1 मेला तर रिझल्ट, पुन्हा जून महिन्यात शाळा भरती. तशी भरपूर सुट्टी आहे. पुन्हा जून महिन्यात शाळा भरायची. बरोबर आहे, 15 तारखेला भरती वाटतं. आता ह्यांचा कसा न्याय आहे कोणाला शाळेचा. आमच्या इकडंच 15 तारखेला भरायची शाळा. आता ह्या बारीनं बघा आमच्या अनुराधा जायचे 1लीला आणि अंकिता जायचे 6वीला. अनुचं आमच्या काय नाही अजून बरं का. अनु अजून छोटीशी आहे. आता तिला 4थं वर्ष चालू आहे. म्हणजे अंगणवाडीत ही काही बसायला जात नाही. जाईल एवढं वर्ष ठेवायचे घरी, 5व्या वर्षात पुन्हा पाठवायची तिला अंगणवाडीत बसवायला. सवय लागते म्हणजे पुन्हा. आणि 6 पूर्ण झाल्याशिवाय तर 1लीला घेत नाही ती. पुन्हा 6 पूर्ण झाल्यावर 1लीला डायरेक्ट. आमचं कुठले असंच की आधी 1-2 वर्ष बसाय पाठवून दादा हुशार झाले. या सरांनी सांगितले लक्ष द्या पोरीकडं, पोरगी हुशार आहे, पहिला नंबर आला पाहिजे हिचा. लई लोड बी द्यायचा नाही. आती बघा लेकरं लहान मुलांचं आता ते आता बघताय की लई ताण दिला आणि कुठं काय डोक्याला काय झालं आणि शिरायला इकडं ताण बसला आणि तिकडं ताण बसला. जेवढं त्यांच्याच्यानं होईल तेवढं हो बापडीचं. उगा अति टेन्शन द्यायचं नाही लेकरासनी. काय करायचं आहे ते करा, हसा खेळा, अभ्यास करा म्हणायचं. त्यांची इच्छा असली लई मनापासून करायचं करतेली, नाहीतर राहतेली जातेली 10वी-12वीपर्यंत शिकत झाली 18 वर्ष का पुन्हा टाकायचं लग्न करून. काय करायचं. आणि किती बी शिकलं काय जरी झालं, नोकरी करू द्या बाहेरच्या जातीनं, पण नोकरी केली तरी घरी येऊन स्वयंपाकच करावं लागतंय. हां असली तिच्या नशिबानं हुशार लागल नोकरी. मी काय म्हणत नाही पोरीला शिकवायची नाही करायची नाही. ज्या नशिबात असेल, त्यांची इच्छा असेल, त्यांची जिद्द चिकाटे असेल, शिकतेल्या मोहर होईल त्यांच्या पायावर राहतेल्या उभ्या. आणि एखाद्याचा मेंदूच जर लय काम करत नसला तर काय करायचं. नाही जर ढकलपास करत कस तर शाळा शिकवायची. 12वी तर शाळा निदान लागतीयच. आमच्यासारखं आडगं राहून चालतंय का. आमचा गेला जमाना महागा. आता आमचा बाप दारू पित होता, लोकांची सालं घालत होता, आई लोकांचा रोजगार करत होती. लय नाही शाळा शिकवली केली. पण आपल्याच्यानं आता होतंय तेवढं तरी आपण करायचं की. आता आपलं जसं झालंय तसं आपल्या लेकराचं होणी वाटतं का नाही. पोरींचं आपल्याकडं तर चांगलं व्हावं, त्यांच्या पाया उभ्या राहावं. त्या लय माझ्या बघा अजून कशात काय नाही. माझ्या पुरी आताची 2 नंबरची पोरगी 1लीला जायचे, 3 नंबरची तर अजून कुठंच काय नाही. तर मला मोरचा असं टकोर विचार बसली का नाही एकांतात असं विचार खेळत राहतात. पोरगी माझी कितवर शिकल, पुरीला माझ्या कुठली नोकरी लागल का, नोकरीच लागायची नाही का, अशीच माझ्यासारखी रानात काम करा शेतकऱ्याला जाते, असं माझ्या टकोरीत नाही ती विचार खेळते. तर काय करा शेवटी आईचा आतडा आहे. विचार येतातच. पुरी नाही कुणाचं विचार आलं तर आपल्या लेकरांचं येतच की. लेकरांचं आपल्या चांगलं व्हावं आईला वाटतं, बापाला वाटतं. खरं लेकरांचा विचार चांगला फक्त आपले आई वडील सोडलं तर दुसरं कोण करत नाही. ती बरोबर आहे का नाही. लय विचार कुठल्या कुठं जातात. डोकं माझं लई सटक आहे. आणि उन्हाळा लागला म्हणलं आता काय झालं. आता उन्हाळा लागला का आता घरात दुपारच्या म्हणा आता ते तेवढा भिमुख झाला का झालं. आत्याची पुण्यतिथी एक आली जवळ, ते झालं का झालं. काय कामं रानात असली करायची नाही, निवांत घरात बसायचं. स्वयंपाक धुणं भांडी झालं का पुन्हा काय काम नाही. पुन्हा एकांतात असं बसलं का कुठलं बी काय बी ध्यानात येतं, कुठलं काय बी आठवतं आणि पुन्हा हे टेन्शन येतं आणि हा अनगोड लागत नाही. पुन्हा तब्येत खराब होती, पुन्हा नवरा कालवा करतो.